तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या वर्धापन दिन आहे। दरम्यान वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी आज शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ देखील उपस्थित राहणार आहेत। राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका, साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी AI वर चर्चासत्र होणार असल्याचीही माहिती मिळतेय। सध्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनपेक्षाही जास्त वारे कोणते वाहत असतील तर ते आहेत राजकीय मनोमिलनाचे। एकीकडे उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार का या प्रश्नाच्या उत्तराची महाराष्ट्राला प्रतीक्षा असतानाच दुरावलेले काका पुतणे देखील एकत्र येणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे। आणि हाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्यांनी फार सूचक उत्तर दिलंय। 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे। तुमची नेमकी काय भूमिका आहे? हा काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आधी का दौंडला। हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं। त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल। युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही। आणि राज्याच्या विकासासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शेळकेंनी दिली आहे। मात्र यासाठी भाजप, शिंदेंच्या शिवसेनेसह महायुतीतल्या घटक पक्षांची संमती घ्यावी अशी अटही शेळकेंनी घातली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आवळचे आमदार सुनील शेळके यांच्याशी बोलणार आहोत। अण्णा, तुमची नेमकी काय इच्छा आहे याबद्दल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणण्यापेक्षा पवार परिवार जर एकत्रित असेल तर तो नक्कीच आम्हाला आनंद आहे। परंतु मी सातत्याने मागच्या 2 वर्षापासून सांगत आलोय की आदरणीय अजितदादांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय ज्या वेळेला घेतला तो व्यक्तिशः अजितदादांचा नव्हता। आदरणीय दादांना वरिष्ठ नेत्यांनी किंवा पक्षातल्या सर्वच नेते मंडळींनी संमती दिली किंवा दादांना पुढे केलं आणि आपण सगळ्यांनी महायुतीसोबत जाऊया अशा पद्धतीने निर्णय झाला। आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं ज्या काही चर्चा दिल्ली नेतृत्वाशी दादांनी केल्या त्यावरती संमती मिळाली आणि एकत्रितपणानं 2 वर्षापूर्वी आम्ही महायुतीसोबत गेलो। परंतु दादांनी ज्या वेळेला महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अनेकांनी दादांवरती टीका टिप्पणी केली, दादांना विलन बनवण्याचं काम केलं। आणि केलं ते विलन बनवण्याचं? आता ठीक आहे, त्यांनी केलं, आता आपल्याला त्यात जायचं नाही। पण माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जो माणूस स्पष्टपणे बोलतो किंवा जी स्पष्टपणाची भावना ठेवून राजकारण करतो त्या व्यक्तिमत्वाला आज तुम्ही विलन करण्याचा प्रयत्न केला आणि आज तुम्ही त्यांचं नेतृत्व मात्र आम्हाला मान्य आहे हे ज्या वेळेला म्हणता मग तुमच्या मनातच कुठंतरी एक शंकेची पाल चुकचुकतीये। मग आपण आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजे ही भावना मांडत असताना आम्हाला तर सर्वांना दादा जो निर्णय घेतील तो मान्यच आहे। परंतु मागच्या काही महिन्यापूर्वी आम्ही विधानसभेला सामोरे गेलो, 1 वर्ष होईल लोकसभेला सामोरे गेलो। त्यावेळेला महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढवल्या, त्यांनी महाविकास आघाडी म्हणून लढवल्या। आज त्यांना एकत्र घेताना आमच्या महायुतीतल्या सुद्धा नेत्यांची त्याला संमती असली पाहिजे। आम्हीच फक्त बोलून अशी कुठली युती किंवा असं एकत्र भाजप आणि शिंदे गटाची संमती लागली नक्कीच की आज भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदे साहेबांची असेल किंवा RPI असेल, इतर पक्ष असतील यांची सुद्धा आम्हाला संमती असणे आवश्यक आहे। शेवटी आम्हाला जर एकत्रितपणाने पुढे जायचं असेल तर राष्ट्रवादी एक संघ झाली तर त्याचा सरकार म्हणून फायदा होईल का तोटा होईल का एकत्रित आलो तर चांगलं काम होईल